नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पंतप्रधान मोदींची शरद पवार आणि ठाकरेंना NDA मध्ये येण्याची ऑफर। शिंदे आणि अजितदादांसोबत या सर्व स्वप्न पूर्ण होतील अशी ऑफरच मोदींनी ठाकरे आणि पवारांना दिली आहे। नंदुरबारमध्ये जाहीर सभेत मोदींनी पवार आणि ठाकरेंना ही ऑफर दिली। तर 3 टप्प्यामधील मतदानानंतर मोदी अस्वस्थ आहेत आणि म्हणून अशी विधानं करतायत असं उत्तर यावर शरद पवार यांनी दिलं आहे। नकली म्हणण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला असा सवाल पवारांनी केला। मोदींनी बोलताना पंतप्रधान पदाचं तारतम्य बाळगलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलंय। राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजित दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। निवडणुकीचे 1, 2, 3, 4 टप्पे झाले, त्याच्यामध्ये एकंदर चित्र दिसते मतदारांचं, त्यांची एकंदर स्थिती दिसते, निर्णय घेतलेले दिसतात। त्याच्याहून मोदी साहेबांचा जो विचार, त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यावेळी ते अस्वस्थ आहेत। ही त्यांची अस्वस्थता, ही अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करण्याची भूमिका सांगतात। नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजित दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। एखादा पक्ष असेल, काँग्रेस असेल किंवा आणखी काही विचारानं आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्या जात असतील, लोकांच्या प्रश्न मांडत असतील, लोकांच्या सुखदुःखाची लक्ष केंद्रित करत असतील, त्याला हे नकली किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल? हे प्रधानमंत्री आहेत, त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या बाबतीत पाळलं पाहिजे आणि या नकली वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे, अशोभनीय आहे। मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषणं ही सगळी बघितल्याच्या नंतर प्रधानमंत्री पद इथे इन्स्टिट्यूशन, त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा नरेंद्र मोदींनी राखली असं आम्हाला मुळीच वाटत नाही।